मात्र त्या ज्या दिवशी गेल्या त्या दिवशी राजूचा पुन्हा एकदा मृत्यू झाला. हे दुःख आहे, त्यांचं जाणं हे धक्का. त्या परिस्थितीमध्ये परवा तर आमदार सातव जे आहेत त्या अचानकपणे काँग्रेस सोडून, अजून त्यांची 4-5 वर्षाची टर्म बाकी होती, 5 वर्षाची टर्म बाकी होती, अशा परिस्थितीत त्या अचानक एका दिवसात भाजपमध्ये प्रवेश करतात. बरं, ती परिषदेची जागा आहे असं नाही की विधानसभेच्या जागेवरून त्या निवडून आलेल्या होत्या. मग काय कारणं झाली अशी की त्या एका दिवसामध्ये तिकडे निघून गेल्या, भाजपमध्ये गेल्या त्या? हे 2 भागात याचं उत्तर आहे. बरं, एक, भारतीय जनता पक्षाला असं काय लागून चाललं होतं की त्यांनी त्यांना भाजपात घेतलं, या स्वतःहून गेल्या किंवा काही घटना घडली आणि गेल्या, असं नाही. भारतीय जनता पक्षाला अजून किती आमदार हवेत? म्हणजे इतकं पाशवी बहुमत त्यांच्याजवळ आहे. त्यांच्या भाषेत बोलायचं तर थम्पिंग मेजॉरिटी त्यांच्याजवळ आहे. एक आमदार हा न घेतल्याने त्यांचं काय बिघडणार होतं? की जे आमदार ज्यांचे पती हे काँग्रेसचे नेते होते, एक सालस सोज्वळ एक नेतृत्व होतं आणि त्यांच्या निष्ठा, त्यांची असणारी गांधी परिवाराशी संबंध, किंबहुना मी देखील त्यांच्या घरातला आज प्रदेशाध्यक्ष असतं, अशा व्यक्तीला आपण त्यांचा पक्ष सोडायला लावून पक्षात घेता. बरं, आता त्यांना देणार काय आहेत? त्यांनी जी आमदारकी काँग्रेसने दिलेली जी होती त्याच आमदारकीचा राजीनामा घेतला आणि पुढच्या अधिवेशनामध्ये तीच आमदारकी त्यांना ते पुन्हा बहाल करणार आहे. म्हणजे याच्यात भारतीय जनता पक्षाचं काही त्याच्यामध्ये नाही. मुळात प्रज्ञा सातवांना दिल्या गेलेली जी आमदारकी होती ती का दिली होती? तर राजीव एक फार निष्ठावान कार्यकर्ता होता, एक सालस नेतृत्व होतं आणि पक्षामध्ये त्यांचं खूप मोठं योगदान होतं आणि एक काँग्रेसला, महाराष्ट्राला पडलेलं एक सोनेरी स्वप्न हे राजूच्या माध्यमातून कुठेतरी आपण सर्वजण त्याच्याकडे बघत होतो. असा माणूस अकाली गेला, त्याच्या जाण्याने हळहळ आहे आणि त्या हळहळीला कुठेतरी फुंकर घालण्याच्या अनुषंगानं आणि राजूच्या कार्याला श्रद्धांजली म्हणून आमदारकी दिली. आता ज्या आपण एक प्रज्ञा सातवांचं काही राजकीय मोठं काम होतं किंवा त्यांचं योगदान आहे म्हणून नाही, तर एक कुठेतरी कंडोलन्स म्हणून होतं. आता अशा स्वरूपामध्ये दिलेली आमदारकीला भारतीय जनता पक्ष आता राजकीय हेतूने बघत असेल तर हे दुर्दैव आहे. राहता राहायला प्रज्ञा सातव का गेल्या? तर त्या जाण्याच्या मागं काही विसंवाद झाला, कुठे काही बिघडलं, त्यांना काही कुठे डावललं असं नाही. त्यांनी दोन्ही विधानसभा लोकसभा निवडणुकीत अगदी मित्रपक्षाचं काम न करता विरोधकांचं काम केलं, हा त्यांच्यावर आक्षेप होता, आरोप होता. पक्षातही त्यांचं योगदान काही खूप मोठ्या स्वरूपामध्ये हे मिळू शकत नव्हतं, तरी याच्यात कुठेही तक्रार ही केली नाही. बरेच लोक काँग्रेस त्यांच्यामुळेही सोडून गेले. असं असताना आता त्या काय सांगतात आहे की मी विकासाकरता करली आहेत आणि विकासासाठी गेले. राजीव भाऊंचं स्वप्न साकार आहे. राजूचं स्वप्न जे होतं ते काय होतं आणि आज विकास म्हणत असताना ते जातात आहे. त्यामुळे ते त्यांचं जाणं हे का गेलं, कुठेतरी राजीवच्या त्या पत्नी आहेत म्हणून मला नेमकी जी माझी माहिती आहे किंवा जे सत्य आहे ते सांगता येणार नाही. मात्र त्या ज्या दिवशी गेल्या त्या दिवशी राजूचा पुन्हा एकदा मृत्यू झाला. हे दुःख आहे, त्यांचं जाणं हे धक्कादायक नाही आहे, तर त्यांचं जाणं हे दुःखद आहे.